औरंगाबाद आपलं नाशिक येथे आज पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे 26 डिसेंबर रोजी खम्मम येथे 2 लाखाचा एक फार मोठी सभा घेण्यात येणार आहे, त्याची माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे 29 तारखेला नाशिक येथे भारतीय लोकशाहीसमोर फॅसिझमचा धोका या विषयावर एक व्याख्यान होणार आहे, त्याची माहिती देण्यात आली। त्याचबरोबर आजच्या देशातल्या आर्थिक परिस्थितीसंबंधी उहापोह करण्यात आला। आज भारतामध्ये अत्यंत अडचणीची परिस्थिती आहे। मालक धार्जिणे 4 कामगार कायदे आजपासून लागू करण्यात आलेले आहेत आणि सरकारतर्फे मालकांना मदत करण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत। कामगारांवर हल्ले केले जात आहेत, कामगारांचा पगार दिवसेंदिवस कमी होत आहे आणि कामगारांची नफ्यातला वाटा पण कमी होत आहे। त्याचबरोबर शेतकरी हवालदिल आहेत। शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत आणि शेतकऱ्यांचा MSP संबंधी कायदा करण्याचा जे सरकारचं आश्वासन होतं ते भंग करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी देखील चिडलेले आहेत। अमेरिकेशी शेतकऱ्यांच्या हितसंबंधाविरोधी कायदा करार करण्यात सरकारचं योजना आहे असं स्पष्टपणे दिसतं आहे। सोयाबीन हे करार करण्याच्या आधीच भारतामध्ये यायला लागलं आहे, त्यामुळे सोयाबीनचे भाव घसरलेले आहेत। त्याचप्रमाणे कापसावरचा कर कमी केल्यामुळे कापसाचे भाव घसरलेले आहेत आणि त्याचबरोबर भुकटी बाहेरनं अमेरिकेतनं आणल्यामुळे दुधजन्य पदार्थांचे किमती कोसळून शेतकऱ्यांना त्रास होतो आहे आणि त्यामुळे शेतकरी प्रचंड चिडलेले आहेत आणि शेतकरी आणि कामगारांनी मिळून 26 नोव्हेंबरला निदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 100 वर्ष पूर्ण होत आहे यावर्षी आणि त्या निमित्ताने डॉक्टर भालचंद्र कांगो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव यांची आज पत्रकार परिषद नाशिक कार्यालय येथे झाली। या ठिकाणी 29 तारखेला जी फॅशिझमच्या विरोधात जी परिषद होणार आहे त्याचं आम्ही सगळ्यांना आव्हान या ठिकाणी केलेलं आहे। माननीय वरुणजी सुखराज जे प्रसिद्ध डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आहे, शेतकरी आंदोलन आणि एकूणच फॅशिझमचे जे काही आव्हानं आपल्या देशामध्ये आहे त्याच्यावरती अनेक फिल्म्स त्यांनी बनवलेल्या आहेत। त्यासोबतच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 100 वर्ष या विषयावरती डॉक्टर राम बाहिती हे बोलणार आहेत। यासोबतच भालेकर शाळेच्या प्रश्नावरती जे काही भालेकर शाळा बचाव समितीच्या वतीने त्याच्यामध्ये पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांचं नेतृत्व त्या याच्यामध्ये होतं, त्याच्यामध्ये जे काही माननीय शिक्षण मंत्री यांनी भूमिका घेतलेली आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करतो आहे। परवाच आम्ही त्यांना भेटून एक निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला परत एकदा आश्वासन दिलं की आम्ही कुंभमेळ्याच्या निधीतून किंवा इतर शिक्षण मंत्रालयाच्या निधीतून ते तिथे मराठी शाळा उभे करतील, याचं आम्ही पाठपुरावा पक्षाच्या वतीने आणि समितीच्या वतीने करतो आहे। यासोबतच नाशिकमध्ये असं झालं आहे की महानगरपालिका आम्हाला आता काय मुद्दे जे आहे ते एकानंतर एक देतेच आहे आणि त्यामुळे तपोवनचा मुद्दा जो काही उभा राहिलेला तो एक राष्ट्रीय प्रश्न आपण या ठिकाणी बनवलेला आहे। 1700-1800 पर्यंत जे झाडं आहेत ते कापण्याचा घाट महानगरपालिकेने रचलेला आहे आणि त्याच्या विरोधात आपण संघर्ष करत आहोत। ऑब्जेक्शन आपण घेतलेले आहे आणि जी जनसुनावणी 24 तारखेला होणार आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही तयारी करत आहोत। जनसुनावणीमध्ये जे काही होईल त्याच्यानंतर आम्ही पुढची जी भूमिका आहे ती ठरवू, पण हे जे काही भांडवली विकास या पद्धतीने चाललेला आहे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, पुढच्या पिढीचा अजिबात विचार केला जात नाही आहे, बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत, तापमान वाढ होते, पावसाळा अनियमित झालेला आहे, हे सगळं असताना पर्यावरणाच्या विरोधात जे काही हल्ले आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती समाजवादाशिवाय पर्याय नाही हे देखील पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित करावं लागणार आहे।